नमस्कार मंडळी. तर आम्ही आमच्या घरच्या टेरेसवरती ना खूप छान असे भाज्यांचे झाडं लावलेली आहे. त्यातलेच टोमॅटो छान असे रेड झाले होते. तर म्हटलं चला आज याला काढून घेऊया आणि किती छान आणि खूप छान असे फ्रेश फ्रेश टोमॅटो निघालेले आहेत आणि जवळपास ना किलोभर असे टोमॅटो ना छान झाले होते. तर आज त्याला पूर्ण कापून घेतलेले आहे. तर अशा कटरनीच आम्ही हे टोमॅटो वगैरे काढत असतो. सोबतच कांदा वगैरे पण लागलेला आहे. तर नाश्ता वगैरे बनवायचा असले तर मी लगेच वरती येते आणि कांदा पण कापून नेते. तर बघा याही झाडाला असे लटपट टोमॅटो लागलेले आहेत आणि असे घरचे टोमॅटो, घरची मिरची, कांदे वगैरे असले ना तर खरं सांगते सॅलड वगैरे बनवून खायला खूप चांगलं वाटतं. तर बघा इथे पण असे हे कांदे वगैरे लागलेले आहेत. त्यानंतर की नाही मला घरची साफसफाईसुद्धा करायची होती. जे किराण्याचे काही डब्बे वगैरे आहेत ते मला घासून काढायचे. त्यामध्ये जो किराणा होता तो मी अशा प्लेटांमध्ये काढून ठेवलेला आहे. सगळ्या डाळी वगैरे हे ते सगळं मोठमोठ्या अशा प्लेटांमध्ये काढून ठेवलेलं आणि याला उन्हामध्ये वाळवायचं आहे. तर आता ऊन वगैरे भरपूर छान असे पडत आहे. तर ते काढून ठेवले आणि एवढे सगळे डब्बे मी घासायला काढलेले आहे. सकाळचीच वेळ होती. म्हटलं चला बाकीच्या कामांसोबत हे सुद्धा आपलं एक काम होऊन जाईल. तर इतके सगळे डब्बे काढून ठेवलेले आहे आणि जे आता सकाळचे काम आहेत, सकाळची भांडी सोबतच हे डब्बे हे सगळं मला करून आज सायंकाळपर्यंत मला ना किराणा आणायला सुद्धा जायचं होतं. तर म्हटलं चला जे जे आहे ते सगळं वाळू टाकून देऊ आणि सोबतच जे काचेचे काही कंटेनर होते ते सुद्धा मी वॉश करून ठेवले आणि हे दूध होतं बॉईल करायचं ते पण करून ठेवलं आणि ते कंटेनर जे धुतले मला ते टेरेसवरती गेली मी आणि तिथे वाळू टाकले कारण ऊन होती. तर म्हटलं लगेच वाळून जातील हे आणि मी हे जे धान्य आहे हे सुद्धा छान वरती वाळू टाकलं. तर हे वाळू टाकल्या की नाही काही असे पाखरे येत होते आणि ते छान खात होते. तर मी म्हटलं जाऊ द्या खाऊ द्या. मी थोडीशी जे त्यातले डाळ वगैरे जे आहे ते अशी म्हणजे याच्यावर टाकून दिली होती बाहेर. ते खात होते पाखरं आणि जे वॉशिंग मशीन आहे त्यातलं सुद्धा जे ही ही होती याची सफाई करायची होती मला. याला काय म्हणतात ते आठवतच नव्हतं मला. तर ते पण छान साफ करून घेतलं. दिवसभर कामच पुरले आणि सायंकाळला मी गेली डीमार्टला शॉपिंग करायला. तर मंथली मी जे ग्रॉसरी आहे ते मंथली भरत असते. असे 2-3 महिन्यातनं एकदा नाही आणत. तर महिन्यात जेवढं लागतं तेवढं मी आणते. तर एवढं सगळं सामान आणलं मी आणि त्यानंतर जे डब्बे आहे ते पण छान वाळून गेले होते. त्यानंतर मी सगळे जे सामान आहे हे छान डब्यांमध्ये छान रिफिल करून घेतले. सोबतच त्यानंतर आलं एक सवानाचं पार्सल आलं आणि याच्यामध्ये काय आहे हे उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगते. बाय बाय.